2022च्या T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल सुरू होती. भारताने पहिली बॅटिंग करताना 168 रन्स केले. सेमीफायनलच्या दृष्टीने बरा स्कोर होता, पण इंग्लंडने 16 ओव्हर्समध्ये नॉट आउट 170 केला. भारताचा वन साइड पराभव झाला. भारत पुन्हा एकदा ICC टूर्नामेंटमध्ये जिंकण्याच्या अगदी जवळ येऊन हारला. कट टू 2026च्या T20 वर्ल्ड कपची फायनल. भारताने सलग दुसरा T20 वर्ल्ड कप जिंकला. मागच्या 3 वर्षात भारताने तिसरी ICC ट्रॉफी जिंकली. सलग चौथ्या वर्षी भारताची टीम ICC ट्रॉफीच्या फायनलला होती. ऑस्ट्रेलिया व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये जसं डॉमिनन्स दाखवायची तसं डॉमिनन्स आता भारताची टीम दाखवते. आणि मास्टर माइंड एकच प्लेयर आहे, भारताचा हिटमॅन रोहित गुरुनाथ शर्मा. पण 22च्या त्या सेमीफायनल नंतर रोहित शर्माने नेमकी काय जादू केली? 3 वर्षात 3 ट्रॉफी मिळवण्यात रोहित शर्मा मास्टर माइंड कसा ठरला, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. 2022ची सेमीफायनल. भारताची टीम फेवरेट होती, पण इंग्लंडने अक्षरशः पिट्टा पाडला. कारण 169 रन्सचं टार्गेट त्यांनी एकही विकेट न घालवता चेस केलं. भुवी, अर्शदीप, शमी, अक्षर, हार्दिक चांगले बॉलर्स होते, पण एक विकेट मिळवता आली नाही. बॉलिंग जशी अपयशी ठरली होती तशीच बॅटिंग सुद्धा अपयशी ठरलेली. कारण ॲडलेडच्या पिचवर 168 रन्स कमीच होते. भारताची स्फोटक बॅटिंग ऑर्डर मोठे स्कोर लावण्यात फेल गेली. त्यातही बॅटिंगमध्ये ॲग्रेसिव्ह अप्रोच नव्हता. रोहित शर्मा स्वतः 28 बॉलमध्ये 27 करून आउट झाला. कोहलीचे 50-40 बॉलमध्ये आले, तर हार्दिकचे 63 रन्स 33 बॉलमध्ये. इंग्लंड ज्या पद्धतीने खेळलं ते बघून रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये एकच वाक्य बोलला होता, हमें बदलना होगा, ऐसा खेल के नहीं चलेगा. जर आपल्याला ICC टूर्नामेंट जिंकायचे असतील तर डॉमिनेट करावं लागेल, बॅटिंग अप्रोच बदलावा लागेल, रिस्क घ्यावी लागेल, एक परफेक्ट टीम बांधावी लागेल. रोहितने त्यावेळी हे ठरवलं आणि प्रत्यक्षात केलं सुद्धा. रोहितने पहिला बदल केला तो स्वतःमध्ये. तो प्रचंड ॲग्रेसिव्ह खेळायला लागला. आधी टार्गेट होतं 2023चा वन डे वर्ल्ड कप. त्यासाठी रोहितने बॅटिंग टेम्पलेट बदललं. ओपनिंगला येऊन पहिल्या ओव्हरपासून मारायला सुरुवात करायची. स्टेप आउट होऊन पेसर्सला फोडून काढायचं. समोरच्या बॅटरने फक्त स्ट्राईक रोटेट करायची. मारायचं काम रोहितचं. आणि समजा समोरच्या बॅटरलाही रिदम सापडला तर त्यानेही फोडायचं. जर विकेट्स गेल्या तर अँकर म्हणून खेळायला कोहली आहेच. पण अर्थात बायलॅटरल सिरीजमध्ये अशा ॲग्रेशनने खेळणं आणि वर्ल्ड कपमध्ये असं ॲग्रेशन दाखवणं यात फरक असतो. रोहितने हाच फरक पुसून टाकला. 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताने एकही ICC ट्रॉफी जिंकली नव्हती. फायनल सेमीफायनलमधल्या पराभवांची लाईन लागलेली. रोहितला अजून एक पराभव नको होता. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये तो फक्त फोडत होता. समोर बॉलर कोण आहे, पिच कसं आहे, जर थांबलो तर किती स्कोर होईल, माइलस्टोन अचीव झाला तर, कशाचीच काळजी न करता तो मारत राहिला आणि भारताचा डाव बसला. फायनलमध्ये सुद्धा तो मारायच्या नादातच आउट झाला. त्या ओव्हरला 10 रन्स आले होते, पण तरीही पॅटर्न बदलला नाही. अर्थात रिझल्ट मनासारखा लागला नाही, पण रोहितने एक्झाम्पल सेट केलं. रोहितच्या या ॲग्रेशनचा फायदा म्हणजे भारताच्या स्कोअर बोर्डचा टेम्पो चेंज झाला होता. खून रन्स व्हायचे, प्रत्येक बॅटर मारायला बघायचा. 2023च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने सलग 10 मॅचेस जिंकल्या, ज्यातल्या घासून झालेल्या मॅचेस होत्या जवळपास 0. कारण टार्गेट मोठं दिलेलं असायचं, नाहीतर कितीही मोठं टार्गेट चेस व्हायचं. वर्ल्ड कप हातून गेला, पण रोहित शर्माने सेट केलेलं टेम्पलेट 2024च्या T20 वर्ल्ड कपमध्येही कायम राहिलं. इथंही फोडून काढायचं. बॉलर, अपोनंट, 50, सेंचुरी काही नाही, फक्त मारायचं. ऑस्ट्रेलियाला तेव्हा रोहितने दणका दिला आणि तिथेच वर्ल्ड कप भारताच्या बाजूने घुमला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही हेच झालं. भारताने दोन्ही ट्रॉफीज उचलल्या. क्रेडिट रोहित शर्माला गेलं. त्याने स्वतः लीड करत आखलेल्या टेम्पलेटला गेलं. या टेम्पलेटचा अर्थ फक्त स्वतः ॲग्रेसिव्ह खेळायचं एवढाच नव्हता. रोहित आणि द्रविडने प्रत्येक प्लेअरला आपला रोल ठरवून दिला. प्रत्येक प्लेअरशी संवाद ठेवला. जर रोहित ओपनिंगला येऊन मारून खेळणार असेल तर कोहली अँकरचा रोल पार पाडायचा. पट्ट्यात बॉल आल्याशिवाय उचलायचा नाही, उगाच रिस्क घ्यायचा नाही. पण मिडल ओव्हर्समध्ये दुबे, हार्दिक आणि अगदी अक्षर पटेलचं काम एकच असायचं, ॲग्रेसिव्हली खेळा. जर स्कोर सांभाळायचा असेल तर सूर्यावर जबाबदारी यायची, पण मेसेज एकच होता, स्कोर पळवा. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये सुद्धा रोहितने जबाबदारी नेमून दिली. ऑलराऊंडर जास्त ठेवले आणि बॅटिंग डेप्थ वाढवली. पण बॉलिंग युनिट असं तयार केलं की त्यांनी बुमराह नसताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवली. मुळात रोहितचा प्रत्येक प्लेअरशी कनेक्ट होता. तो प्लेअरशी बोलायचा आणि तुझा रोल काय आहे, तुझ्याकडून काय अपेक्षित आहे हे सांगायचा. कुणी लोअर ऑर्डरला खेळत असेल तर हा बादशाह त्याला म्हणायचा,
आऊट झालास तरी टीममधली जागा कायम आहे, पण मारून खेळ. बॉलरला सांगणार 3 6 खाल्ले तरी चालतील, पण डिफेन्सिव्ह अप्रोच ठेवू नको. थोडक्यात प्रत्येक प्लेअरला माहीत होतं त्याचा रोल काय आहे. प्रत्येक प्लेअरला माहीत होतं आपला कॅप्टन आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. रोहित आणि कोहली T20 मधून रिटायर झाले आणि सूत्र गेली सूर्या गंभीरच्या हातात. गंभीर मुळातच ॲग्रेसिव्ह कोच, त्यामुळे त्याने रोहित द्रविडने सेट केलेलं हे टेम्पलेट बदललं नाही, उलट त्यात आणखी भर घातली. रोहितला रिप्लेस कोण करणार हा प्रश्न होता, त्याचं उत्तर मिळालं अभिषेक शर्मा. अभिषेक वर्ल्ड कपच्या आधी प्रत्येक मॅचमध्ये फोडून खेळला. स्कोर केला तर 50 नाहीतर 0. वर्ल्ड कपमध्ये तरी काय वेगळं केलं? 50 नाहीतर 0. त्यातही संजू फॉर्ममध्ये आल्यावर अभिषेकला बसवायची किंवा त्याला त्याचा गेम चेंज करायला सांगायची चर्चा झाली, पण यातलं काहीच घडलं नाही. मेसेज क्लिअर होता, रोल क्लिअर होता, मारून खेळा. फक्त अभिषेकलाच नाही तर संजू, ईशान, दुबे, तिलक यांनाही. संजू मारत असला तरी एक बाजू लावून धरत होता किंवा ती जबाबदारी सूर्यावर येत होती. पण मोठे स्कोर होणं थांबत नव्हतं कुठल्याही परिस्थितीत. म्हणूनच शेवटच्या 4 मॅचेसमध्ये भारताने 350 प्लस स्कोर केले. प्लेयर्सचा माइंडसेट तयार झाला होता. ही शाळा रोहित शर्माने घेतली होती. T20 क्रिकेटमध्ये सलग 2 मॅचेसमध्ये 250 प्लस स्कोर करणाऱ्या 2च टीम्स आहेत. पहिली सनरायझर्स हैदराबाद आणि दुसरी टीम इंडिया. T20 जायंट वेस्ट इंडिज, बॅसबॉल स्पेशालिस्ट इंग्लंड. कुणालाच जमलं नाही, पण भारताला जमलं. रोहितची ॲग्रेसिव्ह खेळायची लेगसी इथं कामाला आली. त्यात या ॲग्रेशनमध्ये बेफिकिरी नव्हती. मोठा कोलॅप्स झाला तरी कुणीतरी एक जण टिकायचा, इतका समंजसपणाही प्लेयर्समध्ये आला होता. कारण तेच मेसेज क्लिअर होता. अर्थात हा T20 वर्ल्ड कप जिंकला सूर्या गंभीरच्या जोडीने, पण त्यांना विनिंग मशीन असणारी टीम दिली रोहित शर्मानेच. कारण रोहितच्या लिडरशिपमध्ये एक मोल्ड तयार झाला होता. 8 बॅटर्स आणि 6 बॉलर्स असं प्लेइंग 11चं गणित लागतं. कारण किमान 3 ऑलराऊंडर्स असतात. अर्शदीप वरुणला बॅटिंग येत नाही म्हणून त्यांना रिप्लेस केलं जात नाही, कारण बॅटर्सचं काम करायला वरती सगळी फौज तयार असते. प्रयोग होतात ते बॅटिंग ऑर्डर वर खाली करण्यात, लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन जुळवण्यात. पॅटर्न एकच, मोठे स्कोर लावायचे, सगळी टुर्नामेंट डॉमिनेट करायची. रोहितच्या लिडरशिपमध्ये वन डे वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जमलं. सूर्याने या T20 वर्ल्ड कपला जमवलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रोहित शर्मा या टीमपासून डिस्कनेक्ट झाला नाही. USA विरुद्धची पहिलीच मॅच रोहित ग्राउंडवर होता तेव्हा संजूशी बोलला, कैसा है? दुःखी मत हो भाई, ये लंबा टूर्नामेंट है, कभी भी मौका आ सकता है. संजू सॅमसन मागची 2 वर्ष वर्ल्ड कप खेळायची तयारी करतोय, पण न्यूझीलंड विरुद्धच्या सिरीजमध्ये त्याचा फॉर्म हुकला आणि त्याची वर्ल्ड कप खेळायची संधी ऑलमोस्ट गेली. पण रोहितने त्याला पहिल्या मॅचच्या आधीच दिलासा दिला. त्याला माहीत होतं हा चान्स येईल. चान्स आला आणि संजूने अक्षरशः गाजवला. हाच रोहित 2024च्या वर्ल्ड कप फायनल आधी संजूशी 10 मिनिट बोलत होता. प्लेइंग 11च्या बाहेर असलेल्या प्लेयरशी सुद्धा त्याने संवाद थांबवला नाही आणि रिझल्ट सगळा देश पाहतोय. सेमीफायनलमध्ये सूर्याचा कॉन्फिडन्स कदाचित लो होता आणि मॅचच्या आधी रोहितला विचारलं, हो जाएगा? रोहितचं उत्तर होतं, इंजिन एकदम स्मूथ आहे भाई, हो जाएगा. 10 विकेट्सने झालेला एक पराभव रोहित शर्माच्या इतका जिव्हारी लागला की त्याने स्वतःपासून सुरुवात करत सगळ्या टीमचाच अप्रोच चेंज केला. तुमचा कॅप्टन करू शकतो तर तुम्हीही करू शकता, हे प्लेयर्सच्या डोक्यात फिट केलं. धोनी, कोहलीने सुद्धा असे अनेक बदल घडवले, पण रोहितने जिंकण्याच्या जवळ नेलं नाही. त्याने जिंकायची सवय लावली. म्हणूनच म्हणता येतं 3 वर्षात 3 ICC ट्रॉफीज. रोहित शर्मा ना मोठा तो आहे, मास्टरमाइंड.